ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहताय आयडिया सारेगमप. आणि आता बोलूया आपल्या पुढच्या स्पर्धकाला, अभिषेक मारोटकर. झन झन नन छेडिल्या तारा, झन झन नन छेडिल्या तारा, झन झन नन छेडिल्या तारा. पदी नूपुर बोलती तत्कारा, पदी नूपुर बोलती तत्कारा. झन 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 नन छेडिल्या तारा, झन झन नन छेडिल्या तारा. मदन मेनका मस्त मयूरी, मदन मेनका मस्त मयूरी. आरस पाणी रूप बिलोरी, नर्तनातुनी आवर्तन हे, नर्तनातुनी आवर्तन हे. उधळी रंग पिसारा, झन झन नन छेडिल्या तारा, झन झन नन छेडिल्या तारा. यौवनातल्या वनी उर्वशी, यौवनातल्या वनी उर्वशी. प्रणय खेळते रेशीम स्पर्शी, लहरी मधुनी बहर येऊ दे, लहरी मधुनी बहर येऊ दे. आतुरला शृंगारा, झन झन नन छेडिल्या तारा, झन झन नन छेडिल्या तारा, झन झन नन छेडिल्या तारा. खूप छान गायलास तू, खरंच खूप छान गायलास. म्हणजे मला खरंच सांगतो, तू अशा पद्धतीने भारावून टाकलं ना. ऑफकोर्स याचं श्रेय जातं, हे गाणंच असं आहे, खूप जिव्हाळ्याचं गाणं आहे. विश्वनाथ मोऱ्यांचं आहे, सुरेश वाडकरांनी गायलं आहे, जगदीश खेवडकरांनी लिहिलं आहे. तुझ्या पहिल्याच परफॉर्मन्सला अशा पद्धतीचं गाणं निवडणं आणि ते सादर करणं, इट्स रिअली आउटस्टँडिंग. खूप छान, थँक्यू. ऑल द बेस्ट. हे गाणं मुळात तुमच्या सगळ्या ॲबिलिटीज वापरणारं गाणं आहे. एक गायक म्हणून किंवा माणूस म्हणून सुद्धा सगळ्या ॲबिलिटी वापरायला लागतात. इट्स नॉट दॅट इझी. म्हणजे त्यासाठी जो भाता पाहिजे ना छातीचा, त्या मधल्या ज्या काही ताना होत्या त्या सगळ्या एका दमात गाऊन परत अंतऱ्याची सम दाखवायची. त्यासाठी म्हणजे जर मला कोणी विचारलं की हे गाणं गाशील का, तर म्हणजे मी स्वतःला गायक मानतच नाही, पण मला जर गायक म्हणायचं जरी असेल स्वतःला ना, तरी मला असं वाटतं की मी पहिलं हे गाणं गाऊन दाखवावं, मग मी पुढची चर्चा करायला सुरुवात करावी. हे फार अवघड आहे. ह्याच्यासाठी बेसिक ॲबिलिटी लागते स्वतःची. ती ॲबिलिटी एवढी छान, तुझं इतकं छान ब्रेथ आहे, सुपर कंट्रोल ब्रेथचा. ती रंबल जी आहे ना ती अजून चालू आहे, ती नशा जी आहे ती उतरत नाही. त्यामुळे क्रेडिट गोज टू यू. आउटस्टँडिंग, सुपर. तुझं काय स्वप्न आहे रे? हरिजींकडे गाणं म्हणजे गझल गायकी शिकायचे, हरिहरन साहेबांकडे. तर ते एक माझं खूप स्वप्न आहे आणि अगदी मनापासून मला वाटतं की हवं ते. मला एक गोष्ट सांग, हरिजींचं तू नाव घेतलंस, हरिजींसाठी कुठलं गाणं डेडिकेट करशील? तू ही रे. 2 लाईन गा. हो. तू ही रे, तू ही रे,
तेरे बिना मैं कैसे जीऊं, आजा रे इन सांसों में बस जा तू, चांद रे आजा दिल की जमीन पे तू, चाहत है अगर आके मुझसे मिल जा तू, या फिर ऐसा कर धरती से मिला दे मुझको, तू ही रे तेरे बिना मैं कैसे जीऊं। वाह वाह वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. खूप छान खूप छान. ही जी गोष्ट आहे ना, याच गोष्टीसाठी तुझी निवड झाली सोन्या. क्या बात आहे. ज्यांचं नाव घेतलंस त्यांच्या बुद्धीने गायलास. थँक्यू. मला नक्की खात्री आहे की ते सुद्धा इतकेच इम्प्रेस होतील, ते सुद्धा तुझ्या डोक्यावर हात ठेवतील. त्यांचं आमचं नशीब असं की त्यांच्याबरोबर आम्ही जेवढी कामं केली त्याचं काही ना काहीतरी रेकॉर्ड झालं आहे. जोगवा जीवदंगलासाठी त्यांना पण अवॉर्ड मिळालं, आम्हाला पण नॅशनल अवॉर्ड मिळालं. आणि दुसरं म्हणजे आत्ता लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, त्याच्यामध्ये अकापेला गाणं केलं, ते सुद्धा त्यांनी गायलं. सो आमचे खूप छान बॉन्डिंग झालं आहे. आणि नक्की जर या पर्वामध्ये तू तुझा परफॉर्मन्स आउटस्टँडिंग केलास, तू जिंकलास वगैरे नाही म्हणत मी, तर नक्की आमच्याकडून ही छोटीशी भेट तुला आम्ही देऊ. थँक्यू. ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे रे, म्हणजे मला सुचतच नाही आहे काही, काय पुढे काय एक्सप्रेस करावं आता काय. मलाच उत्सुकता येतं तुझे मार्क बघायचे. थँक्यू. आता तुला पुढच्या एपिसोडसाठी एखादं भक्तिगीत सादर करशील? हो हो, अगदी. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.